नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण या चॅनलवरती एम-एस-टी सी-ई-टीबद्दल तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन भेटत असते. जे पण नेहमी नोटीस येत असतात सी-ई-टी सेलवरती, जे पण इम्पॉर्टंट डेट्स असतात, त्या सगळ्या काही या चॅनलवरती अपलोड करण्यात येत असतात. कॉलेजचं एक्झाम स्टार्ट झाल्यापासून तर कॉलेजमध्ये एंट्री होईपर्यंत सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला अपलोड होताना दिसणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चालेल. तर आज आपण सी-ई-टी सेलवरती एक अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे, त्याबद्दल बोलणार आहोत. तर 19/5/2026 रोजी ही सूचना तुमची आलेली आहे. आता या सूचनेमध्ये काय दिलेलं आहे, तर एक-एक करून आपण बघून घेऊया. तर सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हियन्स ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल आलेलं आहे आपलं. कशासाठी? तर हे काय असतं बरं का? तर तुमची जी पण ॲन्सर की आली, स्टुडंट रिस्पॉन्स आला, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रश्नामध्ये जर का डाऊट येत असेल, तर तुम्ही काय करू शकता, त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन उचलू शकतात. त्याची डेट्स येत असते महा सी-ई-टी सेलवरती. त्याच्यानंतर बघितलं आपण, तर हे कशासाठी आहे, तर महा एम-बी-ए आणि एम-एम-एस सी-ई-टी 2026 साठी हे देण्यात आलेलं आहे. जे पण सेकंड अटेम्प्ट आहे त्याच्यासाठी. एवढं समजलं तुम्हाला? याची डेट्स काय आहे, तर डेट्स बघितले आपण, तर या डेट्समध्ये काय-काय होणार आहे, ते पण बघून घेऊया आपण. तर शेड्यूल फॉर द डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर्स, जे पण क्वेश्चन पेपर आहे त्याचं शेड्यूल दिलेलं आहे यांनी. डिस्प्ले करणार आहे ते क्वेश्चन पेपर. कुठं डिस्प्ले करणार आहे, तर लॉग इन मध्ये तुमच्या डिस्प्ले करणार आहे. कॅन्डिडेट रिस्पॉन्स, जे पण कॅन्डिडेटचे रिस्पॉन्स असतील, जे पण त्यांनी क्वेश्चनचे आन्सर दिलेले असतील, जे पण राईट आन्सर असतील, ते इथं तुम्हाला ते देणार आहे. त्याच्यानंतर आन्सर की येणार आहे अँड द सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हियन्स ऑब्जेक्शन, जे पण आन्सर की आली त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन उचलू शकतात. आता ऑब्जेक्शन कसं उचलू शकतात तुम्ही, ते सुद्धा आपण बघून घेऊया. अगोदर डेट बघितली आपण, तर एमबीए आणि एमएमएस सीईटी 2026 साठी सेकंड अटेम्प्टची डेट काय आहे, 19/5/2026 ते 21/5/2026 पर्यंत. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट केली आपण, तर ऑब्जेक्शन याचा अर्थ काय, तर हे समजून घेऊया आपण. तर इफ अ कॅन्डिडेट, एखादा कॅन्डिडेट असेल, तर हॅज अन ऑब्जेक्शन टू एनी क्वेश्चन, म्हणजे कोणत्या पण प्रश्नामध्ये त्याला काय असेल, तर क्युरी असेल, डाऊट असेल, तर तो काय करू शकतो, इन द एक्झामिनेशन इट मस्ट बी सबमिटेड थ्रू देअर लॉग इन अकॉर्डिंग टू देअर शेड्यूल अबो. म्हणजे 19 ते 21 तारीखपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन उचलू शकतात. ते ऑब्जेक्शन कसे उचलू शकतात, तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तर लॉग इन मध्ये जायचंय. लॉग इन मधून कुठून, तर हे इथं तुम्हाला लॉग इन येत असते. जे सीईटी सेलचं पोर्टल आहे तिथं लॉग इन येत असते. जे पण तुमचं रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे ते तुम्ही लिहायचंय, पासवर्ड लिहायचंय आणि रजिस्टर्ड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघून घ्या. सबमिटेड थ्रू देअर लॉगिंग अकॉर्डिंग टू शेड्यूल अबो, म्हणजे 19 ते 21 तारखेपर्यंत ते तुम्हाला दिसणार आहे पोर्टलवरती. अ फीस ऑफ ₹1000 पर ऑब्जेक्शन मस्ट बी पेड, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला जर का तुम्हाला 5 प्रश्नाचे ऑब्जेक्शन घ्यायचे असेल, तर तुम्ही 5,000 भरून त्या 5 प्रश्नावरती काय करू शकतात, त्या 5 प्रश्नावरती ऑब्जेक्शन उचलू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर द ग्रीव्हियन्स ऑब्जेक्शन ट्रॅकिंग, म्हणजे जे पण ट्रॅकिंग आहे ते तुम्हाला दिसणार आहे. फॅसिलिटीज अवेलेबल इन द कॅन्डिडेट लॉग इन पोर्टल अंडर द टायटल ऑब्जेक्शन ट्रॅकिंग, म्हणजे जे पण तुम्ही क्युरी उचललेली आहे, समजा एखादा प्रश्नावरती तुम्ही क्युरी उचलली आणि पेमेंट पण केली, तर तुम्हाला काय दिसणार आहे पोर्टलवरती, तुमच्या लॉग इन वरती तुम्हाला एक ट्रॅकिंग फॅसिलिटी दिसणार आहे. ट्रॅकिंग फॅसिलिटी म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग असं पोर्टलवरती टायटल येणार आहे. तिथून तुमची क्युरी कुठेपर्यंत पोहोचलेली आहे ते तुम्हाला सांगण्यात येणार आहे. सो आय थिंक तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन समजली असेल आणि आवडली सुद्धा असेल. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याच्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी पण काउन्सिलिंग प्रोसेस आहे तुम्हाला ती एकदम सविस्तरपणे, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये या चॅनलवरती समजवण्यात येणार आहे. धन्यवाद.